विकासनामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे। आपण आज धारूर तालुक्यातील तेलगाव येथील लोकनेते सुंदररावजी सोळंके सहकारी साखर कारखाना येथील वैष्णवी देवी मंदिर या ठिकाणी आहोत। या ठिकाणी साई दिंडीचं आगमन झालेलं आहे। त्या अनुषंगाने या साई मंदिराचे पुजारी आहेत, आपण त्यांचे संवाद कशा पद्धतीने या दिंडीचं आयोजन असतं महाराज? ओम साई। श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर पाथरी ते पंढरपूर इकडे देव अशी बाबांची पालखी आहे। आणि ही जी पालखी आहे ही अशी एकमेव पालखी आहे जी की पूर्ण भारतभरातून बाबांची पालखी विठ्ठलाच्या भेटीला जाते, अशी एकमेव पालखी आहे। आणि ही बाबांचं जन्मस्थान, आज बाबांच्या जन्मस्थानी पाथरीला एक बाबांचं भव्य घर आहे उभारलेलं। बाबांचं आई वडील तिथं राहिलेलं आहेत। बाबांचं जे नाव आहे हरिभाऊ परशुराम भुसारी, असं साईबाबांचं पूर्ण नाव आहे। बाबांना 5 भाऊ आहेत। बाबांच्या वडिलांचं नाव आहे परशुराम। परशुरामाला 5 मुलं आहेत, रघुपती, दादा, हरिभाऊ, अंबादास, बलवंत। यापैकी शिर्डीचे साईबाबा म्हणजे हरिभाऊ आहेत, ते आहेत 3 नंबरचे। त्यानंतर बाबांचे जे वडील होते, बाबांच्या वडिलांचं नाव आहे परशुराम। परशुरामाला 5 मुलं, रघुपती, दादा, हरिभाऊ, अंबादास, बलवंत। त्यापैकी शिर्डीचे साईबाबा म्हणजे 3 नंबरचे। त्यापैकी एका भावाचं लग्न झालं आहे रघुपतींचं। रघुपतींना 2 मुलं झाली, महारुद्र आणि परशुराम भाऊ। परत दोघांचं हे लग्न, दोघांना खाली एक मुलं आली। खाली आले रघुनाथ आणि भाऊ। जे भाऊ होते त्यांचा विवाह झाला नसल्यामुळे त्यांची फॅमिली स्टॉप आहे। जे रघुनाथ होते, रघुनाथाचा विवाह झाला, पुढे त्यांची फॅमिली आज हैदराबादमध्ये आहे। बाबा ब्राह्मण कुटुंबात आहेत। बाबांचं गोत्र कौशिक आहे। बाबांचं कुलदैवत इथून पाथरीतून 1 किलोमीटर अंतरावरती पंचबावडी हनुमान मंदिर माळेवाडा पाथरी म्हणून आहे, जे बाबांचं कुलदैवत आहे। इथून पाथरीतून सेलू आहे गावात, बाबांचं गुरुघर आहे केशवराज बाबा मंदिर सेलू। अशी साई जन्मस्थानची माहिती मिळतीये। मी योगेश वाळुजकर गुरुजी, साई जन्मस्थान मंदिर पाथरी। ओम साईराम। खरोखर आत्ताच आपले पुजारी आहेत साई मंदिराचे, त्यांनी पूर्ण बाबांचं जी मूळ त्यांनी सांगितलेलं आहे। खरोखर या ठिकाणी साई दिंडीचं आगमन झालं आणि खरोखर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने सर्व भाविक भक्त दर्शनाचा लाभ घेतात। कोणीही आपोआपले मनोगत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सांगत असतात। खरोखर या साईचरणी नमन करून विकासनामा लाईव्ह, बालासाहेब पपाळ, तेलगाव।